नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत इडली सांबर। इडली सांबर बनवण्यासाठी मी इथे पहिल्यांदा सांबरसाठी डाळ घेत आहे। तर मी इथे अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे। ही दोन्ही डाळी मी स्वच्छ धुवून घेणार आहे। मी 2 वेळा इथे डाळी धुवून घेतल्या आहेत आणि नंतर आता आपण त्याला कुकरमध्ये काढून घेऊया। डाळ कुकरमध्ये काढल्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि 1 चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत। मीठ घातल्यानंतर त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। इडलीसाठी मी इथे पीठ घेतलेलं आहे। इडलीचं पीठ कसं बनवायचं हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा। तर मी इथे एका वाटीत इडलीचं पीठ काढून घेतलेलं आहे आणि इडलीचं स्टीमर मी इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर आता इडलीच्या पिठामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपण इडलीच्या पात्राला तेल लावून घेणार आहोत। इडलीचे पात्र तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे। सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि नंतर मग त्यामध्ये आपण घेतलेलं पीठ घालून घेणार आहोत। आता इडलीच्या प्रत्येक कप्प्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे आणि इडली 20 मिनिटासाठी स्टीम करायला ठेवायची आहे। तर आता इथं आपली डाळ शिजलेली आहे, तिला चांगली हलवून घेऊया आणि सांबरची तयारी करू। इथे मी आलं लसूण घेतलेलं आहे, सांबर मसाला घेतला आहे, 1 कांदा, नंतर शेवग्याची शेंग, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि गुळाचं आणि चिंचेचं पाणी घेतलेलं आहे। तर आता डाळीमध्ये आपण गरम पाणी ओतून घेणार आहोत। नंतर आपण एक कढई ठेवून घ्यायची आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, अर्धा चमचा जिरी घालायची आहे आणि 1 काश्मीरी लाल मिरची घालून घ्यायची आहे। आता हे चांगलं तडकल्यानंतर त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत आणि 1 पिंच आपण हिंग घालून घेणार आहोत। नंतर त्यामध्ये आपण घेतलेला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि फोडणी चांगली भाजली की त्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत। कांदाही आपण थोड्या वेळ भाजून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये आपण शेवग्याची शेंग टाकून घ्यायची आहे। शेवग्याची शेंग थोडीशी परतली की त्यामध्ये आपण आता थोडीशी हळद घालून घेणार आहोत, धने पावडर घालून घेणार आहोत आणि लाल तिखट घालून घेणार आहोत। आता हे सर्व मसाले फोडणीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले चांगले मिक्स झाले की आपण यामध्ये आता डाळ ओतून घेणार आहोत। सगळी डाळ आपण यामध्ये ओतून घ्यायची आहे आणि सांबरला चांगली उकळी फुटू द्यायची आहे। तर आता आपण यामध्ये थोडीसं मीठ घालून घेणार आहोत। आपण इथे मिठाचा वापर कमीच करणार आहोत कारण डाळ शिजवताना आपण मिठाचा वापर केलेला आहे। तर आता इथे आपण सांबर मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। सांबर मसाला घातल्यानंतर सांबर चांगलं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून मसाल्याच्या गाठी तयार नाही झाल्या पाहिजेत। नंतर आपण सांबरला चांगली उकळी फुटू द्यायची आहे आणि सांबर आपण 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत। सांबर झाकून ठेवलं 5 मिनिटांनी आता आपलं सांबर तयार झालेलं आहे।